morning. This is second lecture of topic ecosystem and energy flow. Today we discuss next article, functional aspects of ecosystem. Actually, there are four most important basic functional aspects of ecosystem. We see one by one. First about productivity. Then question arise, what is mean by productivity? Productivity ला आपण काय म्हणतो? उत्पादन क्षमता. उत्पादन क्षमता यालाच इंग्लिश मध्ये प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. मग प्रोडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय? त्याची प्रॉपर डिफिनेशन म्हणजे व्याख्या काय असेल? It is a process which involves conversion of inorganic substances into organic substances with the help of radiant energy of sun. या ठिकाणी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं रूपांतर ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये करणं म्हणजे असेंद्रिय पदार्थांचं रूपांतर सेंद्रिय पदार्थामध्ये करणं आणि हे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून होऊ शकतं बाय ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मध्ये गुड एक्झाम्पल कोणी? ऑल प्लांट्स. स्वतःचं अन्न स्वतः वनस्पती बनवत असतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे वनस्पती ह्या शक्यतो असेंद्रिय पदार्थांचं रूपांतर सेंद्रिय पदार्थामध्ये करत असतात आणि तेही सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून करत असतात, त्याचा उपयोग करून करत असतात. आणि या वनस्पतींना किंवा ऑटोट्रॉप्सला शक्यतो कोण पुन्हा खात असतं? हेटेरोट्रॉप्स और कार्निव्होरस ॲनिमल. यांच्या माध्यमातून सुद्धा हे रूपांतरित होण्याची प्रक्रिया होते. ऍक्च्युली दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए प्रोडक्टिव्हिटी. याला आपण उत्पादन क्षमता असं म्हणतो. अगेन लिसन इन इंग्लिश. It is a process which involves conversion of inorganic chemicals into organic substance with the help of radiant energy of the sun by autotrophs and consumption of autotrophs by heterotrophs. That concept is called as a productivity. Then second concept or factor, decomposition. Decomposition ला आपण शब्दशः मराठीमध्ये काय म्हणतो? विघटन किंवा कुजणे. कुजणे ही एक महत्वाची प्रक्रिया आहे ज्याला आपण विघटन सुद्धा दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणतो. मग इंग्लिश मध्ये डिकम्पोजिशन म्हणजे काय सांगता येईल? ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर इनटू सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. म्हणजे या ठिकाणी जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे त्याचे छोटे 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 तुकडे होतील, छोटे पीस होतील इनटू सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. मग सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये रूपांतर होत असताना नेमकं कोणामध्ये रूपांतर होतं? कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. ही जी काही विघटन होण्याची प्रक्रिया आहे याला आपण डिकम्पोजिशन असं म्हणतो. Then third aspects, nutrient cycle.
न्यूट्रिएंट सायकल. सायकल्स मीन्स रोटेशन, ज्याला आपण मराठीमध्ये चक्र असं म्हणतो. मग न्यूट्रिएंट्सला आपण थोडक्यात एनर्जी म्हणून पर्यायी शब्द वापरला तरी चालेल. म्हणजे ज्याला आपण ऊर्जेचं चक्र असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दॅट इज नथिंग बट न्यूट्रिएंट सायकल. मग या न्यूट्रिएंट सायकल म्हणजे नेमकं काय? ऍक्च्युली इट इज ए स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. जी काय ऊर्जा आहे ती साठवली जाते आणि त्याचं वहन केलं जातं, ट्रान्सपोर्ट. दॅट इज मिनरल्स रिलीज्ड इन decomposition process are used again by autotrophs. पहा मी काय म्हटलं? मिनरल्स रिलीज्ड इन डिकम्पोजिशन प्रोसेस. या अगोदरची स्टेप्स आपण कोणती पाहिली? डिकम्पोजिशन, ज्याला विघटन किंवा कुजणं असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं? मिनरल्स जे रिलीज होतात, छोटी छोटी जी खनिज तयार होतात, ती पुन्हा नव्यानं उपयोगात आणली जातात बाय ऑटोट्रॉफ्स, जे स्वयंपोषी आहेत, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. एक्झाम्पल ऑल प्लांट्स हे काय करतात? यूज धीस मिनरल्स रिलीज्ड फ्रॉम डिकम्पोजिशन प्रोसेस अगेन बाय ऑटोट्रॉफ्स. That concept is called as a nutrient cycle. म्हणजे मी पाठीमागच्या लेक्चरला असं म्हटलं होतं, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी अशी तयारी करता येत नाही आणि नाहीशी सुद्धा करता येत नाही. एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जी मध्ये होतं. जरी कुजण्याची प्रक्रिया झाली, नष्ट होण्याची प्रक्रिया झाली किंवा विघटन होण्याची प्रक्रिया झाली, तरी सुद्धा एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जी मध्ये झालं आणि जमिनीच्या माध्यमातून, मातीतून त्या वनस्पतींनी ती खनिजाच्या स्वरूपात ती एनर्जी पुन्हा बॉडीमध्ये मिळवली. म्हणजे हे ऊर्जेचं चक्र असतं. ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. म्हणजे अगदी साधं उदाहरण देऊया. एखादा कोणताही प्राणी किंवा वनस्पती, डेड रिमेन्स ऑफ ऑल प्लांट्स ऑर एनिमल्स, हे जमिनीवरती उघड्यावरती असंच पडून राहिलेले असं गृहीत. काही वेळ गेल्यानंतर ते हळूहळू हळू डिकम्पोज होईल, कुजायला सुरुवात होईल. ऊन, वारा, पाऊस, अदर बॅक्टेरिया, फंजाय, हे सर्व त्याच्यावरती प्रक्रिया करतील. साहजिकच ती डिकम्पोज म्हणजे कुजण्याची प्रक्रिया होईल. आफ्टर सम टाइम्स, काही कालावधी गेल्यानंतर ते पूर्णपणे डिकम्पोज होईल, कुजेल. अँड लास्टली इट डेव्हलप्स इनटू सॉइल. त्याचंच पुन्हा मातीमध्ये रूपांतर होईल. मातीमध्ये त्याचं जे काय पूर्ण अर्क असेल तो मातीमध्ये मिसळून जाईल. आणि त्या ठिकाणी जर आपण एखादं झाड लावलं किंवा गोल खड्डा खांदलेला आहे, खोदलेला आहे, आणि त्या खड्ड्यामध्ये एखादं प्राणी किंवा कुजलेला पालापाचोळा जर टाकला किंवा वाळलेला पालापाचोळा टाकला, तर तो नंतर कुजेल, डिकम्पोज होईल. त्याचं नॅचरली खत होईल. म्हणजे त्याची एनर्जी ही पुन्हा त्या नव्यानं निर्माण होणाऱ्या त्या झाडामध्ये येईल. अशा पद्धतीने ते चक्र असतं. हे इथं नेमकेपणानं माहिती असणं गरजेचं आहे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए न्यूट्रिएंट सायकल. देन एनर्जी फ्लो. एनर्जी फ्लो म्हणजे काय? ऊर्जेचं वहन. ऊर्जेचं वहन. ऍक्च्युली फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक. जो एनर्जी तयार करतो तो उत्पादक, त्याला आपण प्रोड्युसर असं म्हणतो.
फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे जो एनर्जी घेतो, म्हणजे देणाऱ्याकडून घेतलं जातं या पद्धतीनं. जो एनर्जी तयार करतो त्याच्यापासून एनर्जी घेतली जाते. अँड फायनली डेसिपेशन अँड लॉस ऑफ हीट. आणि नंतर ज्यानं ती ऊर्जा घेतलेली आहे तिथून सुद्धा त्याचा अपव्यय होतो. डेसिपेशन म्हणजे अपव्यय, त्याचा वापर होईल. अँड लॉस ऑफ हीट, उष्णतेच्या स्वरूपात ती जी काही ऊर्जा आहे की जी घेतलेली आहे ती नष्ट होईल, दुसऱ्या फॉर्म मध्ये ती जाईल. याला म्हटलं जातं एनर्जी फ्लो, म्हणजे ऊर्जेचं वहन. या पद्धतीचे अत्यंत महत्वाचे 4 एस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टीम इथं आपण पाहिले. हे अत्यंत महत्वाचे आहेत, कारण या ठिकाणी काय होतं, अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स ऍक्च्युली इंटररिलेटेड टू इच अदर. जैविक घटक असो किंवा अजैविक घटक असो, एकमेकाशी ते पूरक आहेत. इन अँड अवर इकोसिस्टीम, आपल्या इकोसिस्टीम परिसंस्थेमधले अत्यंत महत्वाचे ते 2 घटक आहेत, एकमेकास पूरक काम करतात, म्हणून आपली इकोसिस्टीम तयार होते. आणि इकोसिस्टीमचे हे महत्वाचे 4 एस्पेक्ट्स आहेत. त्यातला पहिला प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता, दुसरा डिकंपोजिशन म्हणजे विघटन किंवा कुजणे, तिसरा न्यूट्रिएंट सायकल म्हणजे ऊर्जेचं स्त्रोताचं चक्र, आणि चौथं एनर्जी फ्लो म्हणजे ऊर्जेचं वहन. हे अत्यंत महत्वाचे 4 एस्पेक्ट्स इकोसिस्टीमचे असलेले आपल्याला दिसून येतील. याच्या डेफिनेशन्स फार महत्वाचे आहेत. एक मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात, आणि म्हणून प्रॉपरली त्या डेफिनेशन्स तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. देन अगेन लिसन द टर्म प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा एकदा नव्यानं व्यवस्थित प्रोडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट समजून घेऊया. यापूर्वी आपण त्याची व्याख्या पाहिली, ज्याला आपण डेफिनेशन म्हणतो. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय हा कन्सेप्ट जरा आपण पुन्हा व्यवस्थित समजून घेऊया. ऍक्च्युली इट रिफर्स टू द रेट ऑफ जनरेशन ऑफ बायोमास इन अन इकोसिस्टम. याचा अर्थ काय होतो, जनरेशन ऑफ बायोमास इन अन इकोसिस्टम means either plant or animal or living things are produced in our ecosystem. आपली जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये जेवढे सजीव असतील, जेवढे वनस्पती किंवा प्राणी असतील, ते नव्याने जन्म घेणं किंवा तयार होणं याला खऱ्या अर्थानं उत्पादन क्षमता असं म्हणतो किंवा प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाइम फॉर इन्स्टन्स ग्रॅम पर स्क्वेअर पर मीटर पर डे. त्याचं जर सूत्र पाहिलं तर ते एक वेगळ्या पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येईल. पुन्हा ते सूत्र नीट समजून घ्या. इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाइम फॉर इन्स्टन्स ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर पर डे. या पद्धतीचं त्याचं एक आगळं वेगळं सूत्र असलेलं आपल्याला दिसून येईल. Actually, this productivity divides into 2 subtypes. One is gross primary productivity and second one is net primary productivity. We see one by one. एक आपण समजून घेऊया. First about gross primary productivity. Gross
प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीला शॉर्टकट मध्ये आपण जीपीपी असं म्हणूया. जीपीपी म्हणजे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. मग आता जीपीपी म्हणजे काय? ऍक्च्युली इट इज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे सेंद्रिय पदार्थांची उत्पत्ती होईल, उत्पादन होईल ड्युरिंग फोटोसिंथेसिस. वनस्पतींच्या मध्ये जेव्हा प्रकाश संश्लेषण होतं तेव्हा सेंद्रिय पदार्थांचं उत्पादन होतं. याला खऱ्या अर्थानं जीपीपी असं म्हटलं जातं. अगेन लिसन. The rate of production of organic matter during photosynthesis is called as a GPP. Plants use some gross primary productivity during respiration process. वनस्पती सुद्धा आपल्यासारखं रिस्पिरेशन करत असतात. त्यावेळेला त्या रिस्पिरेशन प्रक्रिया करत असताना जीपीपी स्वतः वापरतात, थोडीफार वापरतात. आणि म्हणून ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रिस्पिरेटरी रेट और प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस वनस्पतीनं जेव्हा रिस्पिरेशन करते त्यावेळेला वापरलेलं, हे जर मायनस केलं ग्रॉस मधनं तर पुढं आपल्याला काय मिळेल? नेट प्रोडक्टिव्हिटी ही आपल्याला मिळताना दिसून येईल. एक उदाहरण घेऊया म्हणजे समजेल. समजा एक नोकरदार आहे आणि त्याचं पेमेंट टोटल 20,000 आहे असं गृहीत धरा. जे टोटल पेमेंट आहे 20,000 ते ग्रॉस आहे. त्याचा त्यातून पीएफ असेल किंवा दुसरं अजून काय असेल, एलआयसी असेल, ती कट केली तो काय 5,000 असेल असं गृहीत धरा. तर शेवटी त्याच्या हातामध्ये किती मिळतील? 15. म्हणजे 20 मायनस 5,000 इज इक्वल टू 15,000. म्हणजे नेट त्याच्या हातात उर्वरित किती मिळणार? 15,000. या पद्धतीने म्हणजे उर्वरित राहिलेली शिल्लक या ठिकाणी काय म्हणूया आपण? नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि ग्रॉस म्हणजे काय झालं? टोटल. हा दोन्हीतला तो फरक आहे. इज इट क्लिअर? देन हियर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? आता आपण उदाहरण अत्यंत साधं सोपं घेतलं केवळ समजावं म्हणून. पण या ठिकाणी नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? ऍक्च्युली इट इज द अवेलेबल बायोमास फॉर कंजम्पशन टू हेटेरोट्रॉप्स. आणि त्यांना खाण्यायोग्य जी अवेलेबल बायोमास असेल त्याला खऱ्या अर्थानं नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. हे नेमकेपणानं माहिती असणं गरजेचं आहे. द annual net primary productivity of whole biomass is near about 170 billion ton. आपल्या या इकोसिस्टीम मध्ये, ग्लोबल इकोसिस्टीम मध्ये या ठिकाणी नेट टोटल होल इन आवर बायोस्फियर, आपलं जो काय बायोस्फियर आहे, जीवसृष्टी आहे, त्याच्यामध्ये नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किती आहे? 170 बिलियन टन. फाईल इन ओशियन, समुद्रामध्ये मात्र ती किती आहे? फक्त 55 बिलियन टन. म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा थोडीफार का होईना आहे, समुद्राच्या आकाराच्या तुलनेनं कमी आहे, 55 बिलियन टन आहे. आणि आपल्या भूखंडावरती मात्र 170 बिलियन टनामध्ये आहे. ती असणं गरजेची आहे.
तर ते सर्वांना एनर्जी मिळेल, सर्वजण जगतील. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी फार फार महत्वाची आहे, हे नेमकेपणानं माहिती असणं गरजेचं आहे. हिअर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन, कशावरती हे सर्व डिपेंड आहे? वन, प्लांट स्पेसीज, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे प्लांट स्पेसीज, वनस्पतींच्या व्हरायटी किती आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. दुसरं, इन्व्हायरमेंटल फॅक्टर, सभोवतालचं वातावरण नेमकं कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. थर्ड, अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, पोषक घटक किती उपलब्ध आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. अँड हिअर थर्ड, फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ प्लांट्स, वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया करून घेण्याची क्षमता किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. या पद्धतीचे 4 महत्वाचे पॉइंट्स या ठिकाणी प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड्स करत असताना दिसून येईल. अगेन लिसन, प्लांट स्पेसीज, सेकंड इन्व्हायरमेंटल फॅक्टर, थर्ड अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, अँड फोर्थ फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ प्लांट. हे 4 फॅक्टर डिपेंड्स करतात की प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ही कशी असेल त्याच्यावरती. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी? सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? ज्याला आपण दुय्यम उत्पादन क्षमता असं म्हणतो. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॅटर, नवीन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ हे तयार होणं गरजेचं आहे बाय कंझ्युमर्स. कंझ्युमरला आपण दुसरा मराठीमध्ये पर्यायी शब्द वापरतो ग्राहक, जो घेतो तो ग्राहक. आणि या कंझ्युमर पासून रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॅटर, नवीन सेंद्रिय पदार्थांची जी निर्मिती होती कंझ्युमर पासून, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. याला सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. या पद्धतीनं हा प्रोडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट असेल, हा नेमकेपणानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उत्पादन क्षमता किंवा उत्पादनशील. द नेक्स्ट कन्सेप्ट, डिकम्पोजिशन. ऍक्च्युली ही टर्म डिकम्पोजिशन याची डेफिनेशन किंवा अर्थ मगाशी आपण पाहिलेला आहेच, तरी सुद्धा हा नेमका काय कन्सेप्ट आहे हे आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण 2 मार्काला प्रश्न पडू शकतो, राईट ए शॉर्ट नोट ऑन डिकम्पोजिशन. त्यावेळेस त्या ठिकाणी महत्वाचे मुद्दे येणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल आपण समजून घेऊया. मगाशी आपण डेफिनेशन जी पाहिली तीच पुन्हा इथं रिपीट होईल. कोणती डेफिनेशन पाहिलेली होती? तर ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. म्हणजे ऑर्गॅनिक ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो त्याचं विघटन होईल, त्याचे तुकडे तुकडे होतील इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. हे होणं गरजेचं आहे. आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे नेमकं कशामध्ये विघटन होईल? इनटू कार्बन डायऑक्साइड और वॉटर और न्यूट्रिएंट्स. ह्या तिन्ही इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये त्याचं रूपांतर होईल. ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे, याला आपण डिकम्पोजिशन म्हणजे विघटन असं म्हणतो किंवा कुजणं असं म्हणतो. थोडक्यात ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर कन्व्हर्टेड इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस बाय द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हिअर
dead remains of plants and animal also includes fecal matter constitute as a detritus. detritus म्हणजे काय तर डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल. एखादी वनस्पती असो एखादा प्राणी असो तो मरण पावल्यानंतर तो जमिनीवरती असेल किंवा त्याचं वेस्ट असेल विष्ठा असेल त्याला ज्याला आपण फिकल मॅटर म्हणतो ते जमिनीवरती उघड्यावरती पडलेलं असतं. ह्या सर्वांना एकत्रित एकच टर्म वापरलेले आहे डेट्रिटस. ऍक्च्युली दिस डेट्रिटस इज ए रॉ मटेरियल ऑफ डिकम्पोजिशन. ह्या पृथ्वी तलावरती उघड्यावरती जे डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल असेल किंवा फिकल मॅटर असेल ते तसंच पडल्यानंतर मागाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावरती बॅक्टेरिया असतील फंजाई असतील अदर केमिकल्स असतील किंवा ऊन वारा पाऊस असेल ह्या सगळ्याच्या माध्यमामुळं हे सर्व हळूहळू हळूहळू कुजायला सुरुवात होईल त्याचं विघटन व्हायला सुरुवात होईल. आणि म्हणून ऑर्गॅनिक सबस्टन्स कन्व्हर्टेड इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. या पद्धतीनं हे सगळं डिकम्पोजिशनची प्रक्रिया आहे. म्हणजे डिकम्पोजिशन होत असताना त्याच्या 3-4 महत्वाच्या स्टेप्स आहेत. त्या कोणत्या स्टेप्स आहेत तर पहिली फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय तर डेट्रीव्हर्स. द गुड एक्झाम्पल ऑफ डेट्रीव्हर्स इज अर्थवर्म. अर्थवर्म सारखे जे प्राणी असतात की जे जमिनीवरती असतात मातीमध्ये असतात ब्रेक डाऊन दिस डेट्रिटस. जे उघड्यावरती डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल किंवा फिकल मॅटर पडलेलं असतं मातीवरती असतं त्याच्यावरती अर्थवर्म उपजीविका करतो. अर्थवर्म ते खातो. खात असताना त्याचे छोटे छोटे तुकडे करल छोटे छोटे पीस करल. म्हणजे अर्थवर्म हे एक एक्झाम्पल झालं. अशा पद्धतीनं विविध डेट्रीव्हर्स म्हणजे डेट्रीव्हर्स डेट्रिटस वरती उपजीविका करणारे इतर अर्थवर्म सारखे जे प्राणी आहेत हे उघड्यावरती पडलेलं वनस्पती असेल किंवा प्राणी असेल त्याचे जे अवशेष असतात त्याचं जे फिकल मॅटर असतं त्याच्यावरती ते उपजीविका करतात. ते करत असताना छोटे छोटे तुकडे पडतात ऑन अवर अर्थ. जमिनीवरती त्याचे थोडे कण 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 बारीक पडतात इनटू व्हेरी स्मॉल पीसेस. That a small pieces is called as a fragmentation. याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. म्हणजे छोट्या छोट्या कणामध्ये रूपांतर करणं. That process is called as a fragmentation. ही पहिली प्रक्रिया आहे. Then second step leaching. Leaching means हे जे बारीक कण आहेत की जे फ्रॅगमेंटेशन मुळे झालेले आहेत they are mixed into soil. मातीमध्ये ते एकजीव होतात. कसे एकजीव होतील वॉटर सोल्युबल इन ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स गो डाऊन टू द सॉइल. मातीमध्ये एकरूप होतात एकजीव होतील. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो पाण्यामध्ये ते कण मिक्स होतील साहजिकच मातीमध्ये ते मिक्स होतील. गेट प्रेसिपिटेड ॲज ए अनअवेलेबल सॉइल्स. त्याचं क्षारामध्ये रूपांतर होतं. वेगवेगळ्या क्षारामध्ये रूपांतर होतं आणि जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात. म्हणजे थोडक्यात उघड्यावरती पडलेले जे जमिनीवरती वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष असतं वेस्ट असतं त्याच्यावरती अर्थवर्म सारखे प्राणी उपजीविका करत असतात. इतरही प्राणी असतात आणि ते खात असताना बारीक तुकडे होतात. हे बारीक तुकडे होण्याच्या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर हे जे कण आहेत त्याचं लिचिंग होतं. म्हणजे ते मातीमध्ये एकजीव होतं विथ द हेल्प ऑफ वॉटर. पाण्याच्या माध्यमातून
मिक्स होतं आणि त्याचं रूपांतर सॉल्ट मध्ये होतं, क्षारामध्ये होतं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ लीचिंग. द नेक्स्ट स्टेप कॅटाबोलिझम. कॅटाबोलिझम म्हणजे काय होणार आहे? बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाइम. जे काय जमिनीवरती मातीमध्ये बॅक्टेरिया असतात, फंगाय असतात, त्याचे जे एन्झाइम असतील त्याच्यामुळे काय होईल? डिग्रेड डेट्रिटस. जे डेट्रिटस आहे त्याचं डिग्रेडेशन होतं, पुन्हा त्याचं असं कुजण्याची प्रक्रिया होईल इनटू सिम्पलर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. मध्ये त्याचं रूपांतर होतं बाय बॅक्टेरिया आणि फंगल एन्झाइम. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए कॅटाबोलिझम. त्याला कॅटाबोलिझम असं म्हटलं जातं. अँड दे नेक्स्ट फोर्थ स्टेप ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. ह्युमिफिकेशन मीन्स शेवटी ते जे काय डेड रिमेन्स असतात आयदर प्लांट और अॅनिमल, ते मातीशी एकरूप होतात. त्याचं मातीमध्येच रूपांतर होणं, एक वेगळ्या प्रकारची डार्क कलरची माती तयार होते आणि त्याला आपण ह्युमिफिकेशन असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये खनिजे तयार होतात किंवा क्षार एकरूप होतात. याला मिनरलायझेशन असं म्हटलं जातं. And this humidification and mineralization occurs during decomposition in soil. मातीमध्ये कुजण्याची जेव्हा प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा खऱ्या अर्थानं ह्युमिफिकेशन किंवा मिनरलायझेशन होत असतं. मग ह्युमस म्हणजे काय? आताच म्हटल्याप्रमाणे डार्क कलर्ड कोलाइडल ऑर्गॅनिक सबस्टन्स. मातीच एक वेगळ्या प्रकारची माती तयार होते. जे कुजलेलं आहे डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल, त्याची एक वेगळ्या ऑर्गॅनिक मॅन्युअर खतासारखी एक वेगळी डार्क कलरची माती तयार होते. ती फार महत्वाची असते, एक सुंदर खत असतं. इट चेंज सॉइल टेक्स्चर. मातीचा रंग, मातीचं पूर्णपणे स्वरूपच बदलून जातं. अँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. असं डिकम्पोजिशन झालेली जी माती असेल त्याच्यामध्ये पाणी स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता वाढते. त्याचं जमिनीचा पोत सुधारतो. त्यानंतर त्याच्यामध्ये क्षार असतील, खनिजे असतील किंवा पूर्णपणे अगदी व्यवस्थित पोत सुधारतो. त्याचं टेक्स्चर सुद्धा बदलतो, पूर्ण त्या मातीचं स्वरूप बदलतं आणि पिकं येण्यास अत्यंत पोषक माती तयार होते. म्हणजे थोडक्यात त्या मातीमध्ये योग्य प्रकारचे पोषक घटक मिक्स होतात, न्यूट्रिएंट्स मिक्स होतात, मिनरल्स मिक्स होतात की ज्याची त्या मातीला गरज असते. हिअर बीइंग कोलाइडल इन नेचर, ह्युमस सर्व्स ॲज ए रिझर्वायर ऑफ न्यूट्रिएंट्स. ह्युमस मध्ये प्रचंड पोषक घटक असतात की जे जमिनीला अत्यंत गरजेचे असतात, की ज्याच्यामध्ये पिकं चांगल्या पद्धतीची येऊ शकतात. एखादं झाड लावलं तर चांगल्या पद्धतीचं झाड येऊ शकतं. म्हणजे या पद्धतीनं डिकम्पोजिशन फार महत्वाचं आहे. हिअर ह्युमस डिग्रेड बाय मायक्रोब्स. जे सूक्ष्मजीव असतात त्याच्यामुळे ते ह्युमस डिग्रेड होतं अँड रिलीज इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स बाय मिनरलायझेशन. त्याच्यापासून इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स रिलीज होतात बाय मिनरलायझेशन. या पद्धतीचे डिकम्पोजिशन कुजण्याची प्रक्रिया आहे. थोडक्यात अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना लवकर समजेल. आपला जो केर, कचरा, पाला पाचोळा असतो किंवा घरातील उष्ट खरकट जे काय असतं, ओला कचरा, सुका कचरा, तो आपण पूर्वी खेडेगावामध्ये एक चौकोन खड्डा खोदायचो आणि तिथं रोज आपण टाकायचो. रोज टाकल्यामुळे त्याच्यावरती मायक्रोब्स
अर्थवर्म यासारखे प्राणी प्रक्रिया करायचे आणि त्याचं हळूहळू हळू ऑक्सिजन तर आहेच, त्याचबरोबर वॉर्म अँड मॉइस्ट उबदार आणि ओलसर टेम्परेचर असेल, त्याच्यामुळं पूर्णपणे ते ज्याला उकिरडा म्हणतो, त्या उकिरड्यामध्ये ते पूर्णपणे कुजायचं. आफ्टर 1 मंथ, एका महिन्यानंतर, 3, 4, 5, 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे कुजण्याची प्रक्रिया व्हायची आणि त्याची एक वेगळीच कोलायडल ऑर्गॅनिक ह्युमस, एक चांगली वेगळं खत तयार व्हायचं आणि ते उकिरड्यामधली ती माती 6 महिने वर्षभर कुजवलेली, डिकंपोज केलेली खत म्हणून शेतामध्ये वापरली जायची. अलीकडं शहरामध्ये कचरा कुंडी असते आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया वगैरे केली जाते, त्यामुळं अलीकडं उकिरडा ही कन्सेप्ट नाहीसा झालेला आहे. पण अजूनही खेडेगावामध्ये हा कन्सेप्ट असेल, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील त्यांना उकिरडा हा कन्सेप्ट माहिती आहे आणि तिथं उकिरड्यामध्ये जी प्रक्रिया होते ती खऱ्या अर्थानं डिकंपोजिशन प्रक्रिया आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते सहजासहजी समजायला सोपं जाईल. Here, decomposition process require oxygen, warm and moist environment. हे जर असं असेल तर फेवर्स डिकंपोजिशन. फाईल लो टेम्परेचर, कमी तापमान असेल अँड अनएरोबिक कंडिशन, ऑक्सिजनच नसेल, इनहिबिट डिकंपोजिशन, कुजण्याची प्रक्रिया होणार नाही. म्हणजे कुजायचं असेल तर ऑक्सिजन असावा लागेल, टेम्परेचर असावं लागेल, ओलसरपणा असावं लागेल आणि मग जमिनीवरती पडलेलं डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स असेल, ॲनिमल्स असेल, फिकल मॅटर असेल, ते हळूहळू ते व्यवस्थित कुजेल, त्याची शेवटी माती तयार होईल आणि ती माती म्हणजे खत असेल. ही जी प्रक्रिया आहे दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए डिकंपोजिशन. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक यू.